संविधान विरोधी कायदे सरकारला रद्द करावेच लागतील असे प्रकट विधान मौलाना खालिद सैफुल्लाह हुसैनी रहमानी यांनी परभणीत केले। केंद्र शासनाच्या वतीने लागू करण्यात आलेल्या वक्फ कायद्याविरोधात देशभरात आंदोलन केले जात आहे। याच पार्श्वभूमीवर परभणी येथील ईदगाह मैदान येथे आज रविवार 27 एप्रिल रोजी मराठवाडा स्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। त्यानिमित्ताने ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे वतीने बीर रघुनाथ सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। या पत्रकार परिषदेत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे अध्यक्ष मौलाना खालिद सैफुल्लाह हुसैनी रहमानी म्हणाले की हा कायदा संविधान विरोधी असून या कायद्याच्या विरोधात आम्ही संवैधानिक पद्धतीने आंदोलन करून हा काळा कायदा रद्द करण्याची मागणी करणार। वक्फ कायद्याच्या सुरुवातीपासूनच आमचा विरोध होता। त्यासाठी 5 कोटीहून अधिक ईमेल द्वारे हा विरोध आम्ही दर्शवला होता। सध्याचे सरकार हे असंवैधानिक कार्य करत असून संविधान विरोधी कायदे सरकारला रद्द करावे लागतील। त्याआधी किसान आंदोलनाच्या माध्यमातून काळे कायदे रद्द केले होते, त्याचप्रमाणे हाही कायदा रद्द करावा लागेल। आमचा सुप्रीम कोर्टावर संपूर्ण विश्वास आहे, आम्हाला न्याय मिळेल असे ते यावेळी म्हणाले। भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे। प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे। लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार हा घटनेने दिला आहे। मुस्लिम समाजाला टार्गेट करून त्यांना त्रास देण्याचे काम सरकारच्या वतीने जाणून बुजून केले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। देशात वाढती महागाई, बेरोजगारी, युवकांच्या हाताला काम नाही यावर बोलायला कोणी तयार नाही, परंतु असे काळे कायदे करून देशातील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे। संपूर्ण देशात यापुढेही आता 13 जुलैपर्यंत असेच कार्यक्रम सुरू राहतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। मौलाना सय्यद सादतुल्लाह हुसैनी, मौलाना फजलुर रहीम मुजद्दिद, प्रवक्ते डॉक्टर कासिम रसूल इलियास, मौलाना रफीउद्दीन अशरफी, मौलाना उमरैन महफूज रहमानी, प्राध्यापक सय्यद सलमान, राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार विजय गव्हाणे, सद्भावना मंचचे अध्यक्ष सुनील जाधव आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती।